विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मूकं करोति वाचालं पंकजं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं तं सचामुपमरणं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रहालो पावन झालो चराचरी। मी करा कुठेही काही जरी बोलतो वचने अतिभाविकां तुमचा अनुग्रहालो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रहालो पावन झालो चराचरी। पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतांना की जय। सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं देवो न हेयादवहे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि। 41वा श्लोक आहे। अध्याय क्रमांक 11 चालू आहे आपला। सकाळी त्याचं चिंतन काय केलं आपण। पहिल्या 2 वळ्या संपलेले चिंतनाच्या। सखेती हे सख्या म्हणजे मित्रा, मत्वा म्हणजे मानून, प्रसवम म्हणजे मुद्दाम होऊन थट्टेने, अशा प्रकारे यत यत मुक्तम मी जो बोलायचो तुला काय बोलायचं, हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या, अशा प्रकाराने मी तुझा उल्लेख करत होतो। हे एकेरी शब्दामध्ये त्याच्यामध्ये हित व्हायला पाहिजे होतं, ज्ञात व्हायला पाहिजे होतं, तसं ज्ञात नाही झालं तरीसुद्धा काम होतं। जसा स्वरूप त्या पदार्थाचं स्वरूप म्हणजे एखाद्या बाटलीमध्ये काहीतरी पदार्थ ठेवलेला आहे, लाल रंगाचा पदार्थ ठेवलेला आहे। त्याला विचारलं की का हो हे काय आहे, नाही काय मला माहीत नाही हे म्हणणे फार सोपं आहे, म्हणजे त्याच्यात काय अडचण नाही की हे मला माहीत नाही बा। पण चुकीचं जर समजलं ते म्हणले काही नाही हो, हे जे लाल पदार्थ आहे ना अमृत आहे असं म्हणून अमृत म्हणून तो लाल पदार्थ प्राशन केला आणि तो मेला। ते म्हणले का हो तुम्ही तर अमृत म्हणत होता, त्याला जीवनदान मिळायला पाहिजे होता, हा तर मेला। मग नंतर विचारलं याच्यात काय, म्हटले तर म्हटले विष आहे। अमृताला विष समजणं, विषाला अमृत समजणं, याच्यामध्ये काय येतं, स्वरूपता दोष तयार होतात। म्हणजे त्या अमृताचं स्वरूप, त्या पदार्थाचं स्वरूप कळालं नाही आणि काही त्याला म्हटलं असं नाही चालत, तर तो पदार्थ काय आहे हा कळावा लागतो। म्हणून अमृताला अमृत समजणं यथार्थ ज्ञान आणि विषाला अमृत समजणं चुकला। देवाला मित्र समजणं चुकला, देवाला सखा समजणं, मेहुणा समजणं चुकला। देव देवच आहे, पण असं झालेलं दिसतं इथे। तेव्हा अजाणता, प्रमादाने, भ्रमाने, त्यालाच प्रमाद असं म्हटलं। नजर चुकीने आपल्याला ती चूकच कळाली नाही, तर चूक नाही कळाल्यावरती आता कसं, तर त्याच्याकडे लक्षच नाही, त्या पदार्थाकडे लक्षच नसलं तरीसुद्धा चूक कळत नाही। मग जाणलं तरच कळतं, नाही तर अन्यथा कळत नाही। आणि दुसरं आहे खास प्रेमापोटीसुद्धा, म्हणजे सखा यामध्ये प्रेम आहेच आहे, मित्रत्वाचं प्रेम आहे, आणि मेहुणा म्हटलं तरी प्रेम आहेच आहे, पण ते एक विशिष्ट कोटीमध्ये येतं। म्हणजे ज्या मापाचं प्रेम आहे त्याच मापाचं त्या अर्जुनाला कृष्ण कळाला, त्यातला मेहुणा म्हणून कळाला तर प्रेम नाही असं नाही, तर त्याच मापाच्या प्रेमाने मेहुणा म्हणून मेहुण्याच्या नात्याने कळाला, मित्राच्या नात्याने कळाला, पण 100% कळाला नाही, काही अंशात कळालेला होता। तेव्हा अशा प्रकाराने
भगवंताला अर्जुन न जाणता आणि मग आपापच अनादर, आदर नाही तर अनादर झाला, आपल्याकडून अनादर झाला हे कळालं तरी पाप जातं. हे बरं, पश्चातापे पापे घडती, पश्चातापे पापे जळती, पश्चातापे घडे मुक्ती, पश्चातापे सर्वता. असं गुरुचरित्रातली ओवी आहे. अनुतापे तुझे राहील, ते अनुताप झाला तरी पण तिथं चिंतन झालं. इथं मी म्हटलं की पश्चाताप असा जर झाला, हे काय सांगितलं आत्ता, गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे ना, त्याच्यातली ओवी येते, ते वाचल्या तेवढीच लक्षात राहिली माझ्या. पश्चातापे पापे घडती, पश्चातापे पापे जळती, पश्चातापे घडे मुक्ती, पश्चातापे सर्वता. या पश्चातापाचं वर्णन करताना असं म्हटलं तिथं, तर पश्चाताप झाला तरी काम होतं, म्हणजे पश्चाताप झाला तर पाप नष्ट होतं. पण पश्चाताप होण्यासाठी ज्ञानच व्हावं लागतं की आपल्याकडून पहिलं चुकलेलं आहे आणि आत्ता दुरुस्ती केली आपण त्याची. अर्जुनाने दुरुस्ती केली काय म्हणून, तर भगवंताला जसं समजायला पाहिजे होतं तसा आत्ताशी समजला. ते म्हणते हे आत्ताशी जेवढा 11वाचा अध्याय, अजून बराच समजायचा आणखी. तर त्या एवढ्या अंशामध्ये तर कळाला की हा आहे ना, हा साधारण नाही तर हा देव आहे, देवादी देव आहे. त्या माऊली म्हणतात, आपण सकाळी पाहिलं होतं की परी ऐसिया तू ते स्वामी काहीच नेनोजी आम्ही, परंतु हे स्वामी तुम्ही विश्वाचे स्वामी, पण आम्ही काहीच नेनो. जी म्हणजे आदरार्थी, जी आता भाषा बदलली, जी आता जी म्हणायला लागले महाराज. जी ही आदरार्थी भाषा आहे. अय काय करतो रे, ही आरेकारीची भाषा आहे अशी, आणि ती भाषा आपल्याला ज्ञात आहे. पण अर्जुन ती भाषा वापरत होता पूर्वी, जरी काय असला तरी. म्हणजे उठताना बसताना काय होतं, असं एक म्हटलं की अतिपरिचयात अवज्ञा, असं म्हटलं. अतिपरिचय असेल की तिथे अवज्ञा नावाचा दोष घडतो. अतिपरिचय असला, मग आता अतिपरिचयच होता, मित्रन सखान नात्यातून म्हटल्यावरती त्याचं काय. म्हणून अतिपरिचयात अर्जुनाकडून भगवान श्रीकृष्णाची काय घडली, अवज्ञा घडलेली आहे. आणि त्या अवज्ञेला आत्ताशी कळाली की आपल्याकडून अवज्ञा घडली असं कळालं. तेव्हा जी आम्ही काहीच नेनो, तुम्ही एवढे मोठे आहात, आम्हाला काय माहिती तुम्ही इतके मोठे. पण आत्ता कळालं, कारण म्हणून सोयरे संबंधी धर्मी राहटलो तुझशी. आम्ही काहीच नेनो जी, आम्ही तुम्हाला काहीच जाणत नव्हतो म्हणून सोयरे संबंधाने राहटत होतो, म्हणजे व्यवहार करत होतो. तुमच्याबरोबर आमचा व्यवहार होता, आले बरं का, मेवणं आलं बरं का, आला घोडा लावला, घोड्यावरून उतरले, या 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 आणा पाणी आणा, थट्टेने का व्हायना, पण त्याच्यामध्ये काय होत होते म्हणा, हे देव आलेले आहेत आपल्याकडे, असं काय माहिती त्या. म्हणजे म्हणून त्या नात्याने अर्जुनाने पुष्कळशी अशा प्रकारची जे व्यवहार झाले असतील ते अर्जुनाला आठवत असले पाहिजेत. आता किती व्यवहार झाले असतील बरं, इतक्या काळ. एखादा मनुष्य आपल्याकडे जर 8-10 दिवस राहायला बी आला तर कितीतरी व्यवहार होतात. हा तर कितीतरी काळ देव आणि अर्जुन एकत्र राहिले, आणि त्या एकत्र राहण्यामध्ये कितीतरी व्यवहार असे घडले. मग त्याच्यामध्ये प्रेमाचे काही व्यवहार घडले असतील, मित्रत्वाने काही घडले असतील, काही वेळेला थोडासा असा धिक्काराचे बी व्यवहार घडलेले असतील, त्यावेळेला धिक्कार बी केलेला असेल, कारण नाही कळाल्यावर तरी काय तेव्हा असं होतं. तेव्हा सोयरे संबंधाने आणि काही विशिष्ट प्रकारच्या कार्याच्याद्वारे तुझ्याबरोबर आमचे पुष्कळ असे काय झाले, व्यवहार झाले, आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून बरीचशी अवज्ञा झालेली तुमची खरं तर. कारण अशा प्रकारचं काही कर्तव्य दाखवून व्यवहार करायचा म्हटला की त्याच्यात अवज्ञा होते. थोर वाऊर झाले आमच्याकडून. काय झाले तुमचं वाऊर म्हणजे वाईट, फारच थोरपणाने, अगदी फार बोलता व्यवहार करताना आमच्याकडून चुकलं गेलेलं आहे.
फारच वाईट झालं. हां मोठ्या प्रमाणाने फारच झालं. थोर वाऊर झाले तर थोर अपमानित केलं तुम्हाला. आता त्याला कसं अपमानित केलं याच्यासाठी खाली दृष्टांत आलेले आहेत आणि एक नाही 5 दृष्टांत वापरलेले आहेत त्याला. दृष्टांताचा भाग सुरू झाला. सकाळी 2 पाहिले होते आपण की अमृते कसं म्हणतात. अमृत, कामधेनू, परीस, कल्पतरू, चिंतामणी हे सगळे स्वर्गातले पदार्थ माऊलींनी गोळा केलेले दिसत आहेत आणि हे खालच्या ओव्यामध्ये दृष्टांतात यांचा वापर केला गेलेला आहे. जसं अमृते सम्मार्जन म्या केले, माझीकडून कसं चुकलं ते सांगताना अर्जुन म्हणतो अमृते सम्मार्जन म्या केले. सम्मार्जन करणं म्हणजे सडा टाकणं. चुकून माझ्याकडून हे घडलं. कसं घडलं म्हणतात. अमृत जसं मुबलक उपलब्ध असतं आणि आपल्या पाण्याच्या टाकीतून जसा सप्लाय होतो तसा अमृताचा सप्लाय असा जर असला तर मग आम्ही त्याचाच पाणी म्हणून वापर केला असता. पाण्याच्या टाकीसारखं जर असं अमृत येत असतं प्रत्येकाच्या नळाला तर ते म्हणले आता काय पाणी आल्यावर तुम्ही त्याच पाण्याचा वापर कशाला करता. सडा टाकायला करता, टाकीत भरायला तेच पाणी, काय नाही असं म्हणून त्याच पाणी घेतलं ना असं टाकून दिलं. तसं अमृत काय पाण्यासारखं आहे का. ज्याचं मूल्य असं आहे अमृताचा लेश, एक लेश जर मुखामध्ये गेला तर त्याचं जीवित्व वाढतं, म्हणजे जीवन वृद्धी होईल. एक अमृत प्याला. त्या अमृतासाठी भांडणं झालेलीची तुम्हाला माहिती आहेत. कुठं भांडणं झाली होती. सागर मंथनाच्या वेळेत सागरमंथनात स्वर्गातले हे सगळे पदार्थ स्वर्गाखाली पडले. त्यावेळेला सागरात, त्यावेळेला ते सागरातले नाही आहेत, ते स्वर्गातले पदार्थ सागरात टाकले गेलेले होते ते आणि त्याच्यात ते पदार्थ पुन्हा काढले मंथन करून. त्यावेळेला अमृताचा कलश बाहेर आलेल्याचा भाग सांगितला जातो. देव आणि दैत्य यांनी मिळून काय केलं. मंथन केलं. मेरू पर्वताची आंधळती, मांदार वेगळा असा आहे, पण त्याची रवी केली. मेरू पर्वताची रवी केली भगवंताने. ती खाली जायला लागली तर स्वतः कच्छा अवतार पुन्हा धारण करून त्याच्यावरती ती धरली. आता दोरी तर चांगली पाहिजे होती म्हणून वासुकीची दोरी झाली. एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष झाले. नाही, एका बाजूला देव आणि एका बाजूला दैत्य झाले आणि मग त्याच्यामधून त्यांनी मंथन करून ते काय निघाला. अमृताचा कलश. पहिल्यांदा विषाचा आला असं वर्णन आहे. तेव्हा अमृताचा कलश निघाल्यावरती त्याच्यावरून त्या हुशार असणाऱ्या देवांनी तो कलश अमृत काय दैत्यांच्या मुखात जाऊन दिलं नाही. एक जणाने प्याला चुकून देवाचं रूप धारण करून बसलेला राहू, त्याचं भगवंताने लगेच शिर उडवलं आणि फक्त डोकं चिरंजीव झालं असं म्हणतात. म्हणजे त्याचं फक्त धड मात्र गेलं आणि त्याला काय राहिलं. फक्त डोकं ठेवलं. म्हणजे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे अमृताची की त्याला काय करायचं आहे. जीवन देण्याची. तर असे असणारे अमृत हे स्वर्गातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं खाद्य आहे म्हणा की. कारण हे अमृत कुठं मिळतं आहे. स्वर्गातलाच आहे. पदार्थ स्वर्गातला आहे आणि तो पदार्थ माधवनगरमध्ये सापडला. म्हणजे आपल्याकडं जर आला, उपलब्ध झाला आणि ते असा जर भरून ठेवला तर ते म्हटले काय हो. ते म्हटले काही नाही, पण आपल्याला सध्या काय करायचं आहे. सडा टाकायला पाणी नाही म्हणून त्यांनी ते उचललं आणि सडा टाकून घेतला. ते म्हटले बरा चांगला सडा झाला. ते म्हटले पण असा ओळखूता आला असला पाहिजे ना. तर दिसायला तो अगदी जलासारखा दिसला म्हणूनच त्याचा काय केला. सडा टाकला. म्हणजे सडा टाकण्यासाठी जसं पाणी लागत होते पण ते अमृत आहे याचं ज्ञान नाही. हे जे दृष्टांत आहेत याच्यात बराचसा साम्य असा आहे की जसं पहा कामधेनू ही गायीसारखीच आहे पण गायीला कामधेनू म्हणत नाहीत.
अमृत हे जलासारखंच आहे, पण जल अमृत नाही. परीस हा खड्यासारखा आहे, खड्यासारखा आहे. हां, खडाच आहे. आकार वरून कसा दिसतोय त्याचा, खडाच आहे, पण तो खडा नाही. कल्पतरू हा नारळासारखा आहे. तुम्ही त्या नारळाला काय म्हटलं, कल्पतरू म्हणतात. आपल्याकडे इथं कल्पतरू म्हटलं जातं त्याला, कारण त्याचा सगळा भाग उपयोगी येतो, असा शास्त्रीय दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये थोडासा, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, कल्पतरू असं म्हटलं. पण मग अशा झाडासारखं आहे. पण नारळाचं झाड म्हणजे काय, कल्पतरू थोडंच आहे त्या, म्हणजे दिसायला सेम दिसतं आहे. चिंतामणी हा खाणीतल्या दगडासारखाच आहे. तिथंसुद्धा खाणीमध्ये जसे निघतात तसंच आहे ते. पण दगड म्हणजे काही, खाण म्हणजे काय, म्हणजे चिंतामणीचा दगड म्हणजे काय, चिंतामणी नाही. तर अशा प्रकारचे हे पाचही दिसायला तसे दिसतात, म्हणून दृष्टांतात तसे वापरले. या 5 दृष्टांतातलं विशेषतः काय आहे, दिसायला तसं दिसतं. कृष्ण हा दिसायला माणसासारखा, मेहण्यासारखा, मित्रासारखा, दिसायला वरून आपल्यासारखा असाच दिसत होता ना, का काही वेगळा दिसतोय तो, काहीच नाही. तर दिसायला वरून पाहिला तर तो तसा दिसतोय. आणि मग माणसासारखाच दिसतोय, मग त्याला देव कशाला म्हणायचं. हे जर असाच दिसतोय ना, हे आता आम्हाला जवक साहेब दिसतात, हे असे माणसासारखे दिसतात, आम्ही काय म्हणणार, तिथे तर जवक साहेब आहे, कोण आहे, माणूस. हे देव आहेत हे ज्या वेळेला माहीत होईल त्यानंतर मग आमची नजर उघडेल. पण तोपर्यंत आम्ही त्यांना व्यक्ती म्हणूनच विचार करणार त्याचा. तोपर्यंत ते ना, हा व्यक्ती म्हणून बी केला तरी ठीक आहे, त्याच्या खाली नको जायला आणखी. तर त्या म्हणून त्याचा पाहण्याचा जो नजर आहे, दृष्टिकोन आहे, ती काय, एका व्यक्तीच्या आकाराचे. भगवान श्रीकृष्णांना हात पाय डोळे होते आणि अर्जुनाला हात पाय डोळे, त्यांची बी एक मानवी आकृती होती आणि अर्जुन त्यांच्याबरोबर जगाची या मानवी आकृत्या पाहत होता. काय फरक आहे हो, तुकोबाराय हे माणसासारखे होते का काही वेगळे होते, एकदम समांतर. हां, दिसायला अगदी वरून सगळा मनुष्यच असा जसा आहे तसा मनुष्य दिसत आहेत. मग ते म्हणले काय हो, धुराला का नाही. तर त्या आपल्याकडलं आहे का, त्या माणसासारखे दिसल्यावर ना, माऊली ज्ञानोबराय, मुक्ताई महिलासारखी दिसत होती ना, मुलीसारखी दिसत होती ना, मग तिला काय म्हणायचं, पोरगी असं नाही. एक अशी होती, दिसायला तर मुलगीच होती अशी. स्वपन काका, निवृत्तीनाथ माणसंच होती ना, दिसायला माणसं होती का. अहो ते संत होते, तुकोबराय संत होते, जेवढे साधू दिसत आहेत ना हे संत होते. आणि दिसायला वरून पाहिले तर तुमच्या आमच्यासारखेच. त्यांच्या खाण्यामध्ये काय बदल नाही, अंगावर कपडा लता राहणं जसे. आणि विशेष करून वारकरी संप्रदायातले साधू पाहिले तर गृहस्थ आश्रमात दिसत आहेत, काही ठराविक सोडले तर बाकीचे सगळे. ते तर म्हटले हे तर साधीच आहेत, आपल्यासारखे त्यांना मुलं बाळ आहेत. तुकोबरायांना मुलं बाळं होती, बाकी सगळ्या संतांचे दिसत आहेत, जे संन्याशी सोडून यांना गृहस्थ आश्रमात राहून मुलंही दिसत आहेत. आणि मग काय व फरक आहे, तेव्हा काहीच फरक नाही. तेव्हा हाच फरक सांगायचा आहे आम्हाला, की देव हा सुद्धा माणसासारखाच दिसत होता. लौकिक भाग आजी पुरले ओ आरतीचे अर्थ होते हृदय. हां हां, गोपीनाथ हो आले अनायासे. तेव्हा त्या कृष्णाला पाहायला येणाऱ्या गवळणींनी वर्णन केलेलं आहे की त्याला पाहायला गेल्या तर ते म्हणले हे काय नाही, पण त्यांनी तर उलट संशय केला होता व्यक्त त्यालासुद्धा तिथं पाहताना. ते बाकीच्या काही यायच्या आणि म्हणायच्या का गं जाऊन आली, हो म्हटले, यशोदेला पोऱ्या झाल्या म्हणतात. हां, ते काय तिने तोंड फिरवलं, का बरं असं तोंड फिरून चालले. ते म्हणले काय नाही, पण काय बिलिंदरच दिसतंय म्हटले. ते म्हटलं कोणावर पडलं आहे, ते म्हटले कोणावर बी नाही, म्हणजे यशोदेवसुद्धा नाही आणि नंदावर सुद्धा नाही. असं कसला का म्हटले, असा तो जाऊन बघ. म्हणजे त्याला कशातच गृहीत धरलेलं नव्हतं त्यांनी.
म्हणजे त्याला पाहताना सुद्धा असा कशातच गृहीत धरलेला नव्हता. तिथं तर अजानता म्हणजे जन्माला आलं होतं तेव्हा पहिलीच ओळख होती त्यांची, म्हणजे नवीन ओळख झालेली होती त्यांची, विशेष अशी नव्हती. यांची अर्जुनाची असणारी ओळख पहिली ओळखीचा ठसा पडलेला आहे आणि तो चुकीचा कसा पडला हे अर्जुन सिद्ध करतोय आता. म्हणून माऊली ज्ञानावरांनी त्याला दृष्टांत टाकताना परीस, कामधेनू, चिंतामणी हे सांगून काय सांगायचं आहे, अमृत हे सांगून ते पदार्थांची श्रेष्ठता फार मोठी आहे, पण न जाणता त्या पदार्थांचाच वापर कसा केला जातो तर काय त्याला म्हणजे सामान्यातला सामान्य करून टाकणं. बरं ते वरून दिसायला तसेच दिसत आहेत ना, हा एक विषय घेतला आपण की दिसायला वरून कसा दिसत आहे तो तसंच दिसतं. कृष्णामध्ये आणि इतर लोकांच्यात काही फरक नव्हता, म्हणून त्याला सारथी म्हणून चांगला वाटला अर्जुनाला. तू सारथी हो, काही अडचण नाही. त्याला सारथी केला म्हणजे सारथी ते तोच झाला, कारण त्याचा चॅप्टरपणा त्यांनी सांगितलं. नंतर सांगू आपण खाली गेल्यावर. तर तेव्हा भगवंता जोपर्यंत युद्धामध्ये बी ज्या वेळेला त्या युद्धाचा प्रसंग सुरू झाला तर न जाणताच त्याला काय केलेलं होतं, इकडे पाठवून दिलेला होता. त्याला तो देव आहे म्हणून कौरवांच्या बरोबर तह करायला पाठवून दिलेला होता का? नाही नाही नाही, न जाणता शिष्टाई करायला. असाच म्हणजे एक आपल्यातला बरा आहे, जरा बोलायला हुशार आहे, चॅप्टर आहे म्हणून त्याला पाठवलं. कोणाला? भगवंताला तिथे पाठवून दिलं शिष्टाई करायला. ते म्हणजे आपल्यामध्ये सगळ्यात भारी सरस आहे, म्हणून शिष्टाई करण्यासाठी माणसं कशी लागतात, चातुर्यवान लागतात. म्हणजे पण त्यांना परब्रह्म असं नव्हतं कळालेला, म्हणजे त्याच्यात कळाला होता तो शिष्टाईला ज्या अर्थी तिथं पाठवला त्या अर्थी हा चॅप्टर आहे. चतुरा तो शिरोमणी तो चॅप्टर आहे, पण देव आहे असं नाही कळालं. हुशार आहे हे कळालं, पण तो देव आहे असं कळालेलं नव्हतं. तर तेव्हा अशा अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. त्यासाठी अनुसरून माऊली ज्ञानोबरायांनी स्वर्गातल्या पदार्थांना मृत्यू लोकात अगदी तुच्छत्वाने कशी वागणूक देऊ शकतात माणसं, कधी नाही कळालं तर. पदार्थ कुठले येतं? स्वर्गातले श्रेष्ठ पदार्थ आहेत. श्रेष्ठाला कनिष्ठाची वागणूक कशी दिली, अमृताचा सडा टाकला म्हटले. ते म्हणले, मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की इंद्र इथे आले संध्याकाळी आणि जाता जाता त्यांच्याकडे बरोबर अमृताचा कुंभ होता, तो इथेच ठेवून गेले. आणि इथे ठेवून गेले तर मग आता सकाळी सकाळी आता त्या काय माहिती बा इथे काय आहे ते, पण आतमध्ये डोकून पाहिलं तर अमृत कसं दिसलं, पाण्यासारखं. आणि ते म्हटले इथं जवळ तर पाणी बी नाही, नळाला पाणी सुटलं नाही 4-8 दिवस झालं आणि नेमकं पाणी दिसतंय कसलं का असाना, सडा तर टाकायचं आहे आपल्याला. म्हणून त्याचं काय केलं, सडा टाकला. आणि नंतर असं कळालं की ह्या इथे जो कुंभ राहिलेला होता ते कुंभ साधारण कुंभ नाही, जो देवा म्हणजे ते दानवांना मिळालं नाही. एवढी मेहनत करून सुद्धा सागराचं मंथन करून मिळालं का त्यांना? नाही मिळालं. ते इथं फुकट उपलब्ध होतं. तुम्ही काय केलं म्हणजे आत्ताच सडा टाकलाय. अरे 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 अरे, म्हणजे त्याचा उपयोग कशामध्ये गेला, सड्यामध्ये गेला. म्हणजे अमृताला दर्जा मिळाला का नाही, तर अति कनिष्ठ केलं. सडाकार टाकायला ग्रामीण भागात सांगतो तुम्हाला, पाण्याची टंचाई त्या महिला ग्रामीण भागातल्या. आता तुमच्याकडे भरपूर पाणी त्यामुळे अडचण नाही, पण कपडे धुवायचं राहिलेलं पाणी ते साठवायचं आणि ते कशाला टाकायचं, म्हणजे सडा त्याच्यात बी शेण कालवायचं. आणि शेण कालवून टाकलं. ते म्हणले का पाणी नाही, पाणी सुटलं नाही, तू कुठून आणलं ग? ते म्हणले काय नाही, कपडे धुतल्यालं राहिलं त्याच्यातच भागावलं. म्हणजे त्या पाण्याला किती तुच्छत्व आहे, सडा टाकण्या इथपर्यंत खाली. पण तो सडा साधारण नाही टाकला तर अमृताने, म्हटलं अवघडच झालं. या दृष्टांताने आपण काय केलं, माऊलींनी त्या अमृताचं कनिष्ठत्व सांगत असताना देवाचं कनिष्ठत्व अर्जुनाने कसं केलं. तो देवादिदेव आहे, विश्वाचा मालक आहे. त्याचा वापर हा अर्जुन कशासाठी करत होता, सडा टाकण्यासाठी, म्हणजे गोडी धुवायला. त्याची अर्जुनाची गोडी धुण्यासाठी ह्याला ठेवला. ते कोण, विश्वाचा जनिता.
त्याला घोडे धुवायला ठेवला, त्याला वाटेल ते कामं सांगितली आणि ते आत्ता पश्चाताप करतोय. काय सांगा, वारिके घेऊन दिदले काम धेनू. ते सकाळी पाहिलं होतं आपण. ते वारिका म्हणजे शेंगरू. कोणाचं? गाढवाच्या शेंगराच्या बदल्यात कामधेनू देऊन टाकली. कामधेनू काय करते? कामधंदा. कामधंदा नाही करत. ती कामधेनू, धेनू या पदाचा अर्थ जरी गाय असा होता असला तरी तिला गाय म्हणायचं नाही. तर ती धेनू दुभती गाय असती ना, पण ती धेनू झाली. पण ही कायमस्वरूपी दुभती, ही आटतच नाही, अशी एक गाय आहे. कुठं आहे? स्वर्ग. हे सगळे पदार्थ स्वर्गातले. पण त्या कामधेनू, तिच्याकडून फायदा काय ते सांगा ना महाराज. काही नाही. तुम्हाला काही काम नाही म्हणजे आता आपल्याला कामधेनूच्याकडून अशी कामना आहे की आपल्याला आता भूक लागलेली आहे, जेवण पाहिजे. मग लगेच म्हणजे बा मिळेल का? मग कामधेनू समोर उभी होती. काय कामधेनू समोर उभी होती, जेवण भेटणार नाही असं कसं काय होईल? तिने लगेच असा प्रशस्त टेबल तयार करून दिला. समोर आला, त्याच्यावरती लगेच सगळे 56 भोगाचं ताट समोर आलं आणि लगेच म्हटलं काय हो, इच्छा केली आणि लगेच मिळालं. चिंतामणी आवडीची धणी पुरविता, असं तुकोबरायांच्या अभंगात आहे. तुमच्या आवडीची जी काय असेल ना धणी, इच्छा जी आहे ती ते काय करतात? पुरवतात. ते पांडुरंगाला म्हटले तिथं बरं का. आमचा पांडुरंग हाच काय आहे? कामधेनू कल्पतरू चिंतामणी. हे पांडुरंगाला दृष्टांत दिले. आता इथले आपण डायरेक्ट कामधेनू तिथली आणली स्वर्गाची आणि ती समजतं तिच्याकडून जशी अपेक्षा पूर्ण झाली. पण हे माहितीच नसल्यामुळे काय म्हटले, गाय पोसायची ही आणि ही तर खाटीकच आहे, म्हणजे खाटीच आहे, हिच्यापासून काहीच उपयोग नाही. मग ह्याच्यापेक्षा गाढवाचं शेंगरू घेतलं तर उद्या वजी व्हायला तरी उपयोग येईल. शेंगराचा उपयोग काय होईल? फुकट खाता येते, काय काम नाही. म्हणजे त्याला काम असं आहे, सगळ्यात चांगलं जनावर कोणतं असेल तर गाढव. त्याला कडबा नाही, तोबरा नाही, त्याला काय धुवायचं नाही, बांधायचं नाही, सगळ्यात स्वस्त जनावर आहे असं. आणि कामाला एक नंबर. त्याला सांगितलं त्याच्या वाळू भरली, नदीतली वाळू भरली, त्याला एकदा झटकला म्हणजे हुसकावलं की ते थेट कुठे येतं? ज्या ठिकाणी काम चाललेलं असेल तिथं असं तुरु 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 येतं, तिथं जाऊन उभं राहत. इकडं तिकडे कुठंच धाब्यावर जात नाही. म्हणजे ते सरळ जातं असं, चहा पाण्याला सुद्धा कुठे थांबत नाही. आणि थेट त्या जागेवर आलं की त्याचं ते काढायचं आणि ते ठेवलेलं असं हुसकून दिलं की ते चाललं तुर 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 तुर. कुठं गेलं? आणि ते म्हणले आता भोजनाची वेळ, काही नाही, हुसकून दिलं काढून गेलं की चालले उकारडे गोळायला. सगळ्यात चांगले का नाही हो जनावर? म्हणून हाच विचार केला एका व्यक्तीने. आणि कोणाला हुसकून दिलं? कामधेनू हुसकून दिली आणि गाढव घेऊन आलं शेंगरू. किती हुशार माणसं असतात. हुशार का मूर्खत्वाला काही किंमतच नाही. म्हणजे ते किती मूर्खत्व म्हणायचं त्याचं. तर तसा प्रकार मी कोणाविषयी केला? देवाला. ओ देवाला. देवाला कशासारखं मानलं? त्या म्हणजे हे दृष्टांत आहेत ना, हे कनिष्ठ दृष्टांत सगळे मानले की मला तो कळालाच नाही आणि नाही कळाला म्हणून असे अवज्ञा केली की कामधेनू द्यावी आणि गाढवाचं शेंगरू विकत आणावं, अशी प्रकारची माझी बुद्धी झाली. तर तेव्हा अर्जुन हा काय करतो आहे? पश्चाताप व्यक्त करताना हे दृष्टांत वापरून माऊली ज्ञानोबरांनी रसिकतेनं वर्णन पुढे नेत आहेत. परिसाचा खडवाची जोडला. बरोबर आहे शब्द? खडवा म्हणजे या पदाचा अर्थ आहे खडक. खडवा म्हणजे खडक. परिसाचा म्हणजे परिस आणि खडा, हे दोन्ही दिसायला कसे आहेत? सारखेच. तुम्हाला परिस पाहिजे का? म्हटले हो परिस पाहिजे. मग घ्या म्हटले तिथले. काय महाराज आम्हाला खडे देता का काय तुम्ही? म्हटले हा तो खडा तो जो आहे ना, तो खडा नाही तो परिस आहे. तुम्ही आम्हाला काही बी नका शिकू. कारण परिस म्हटल्यावर त्याच्या नावावरून खडा आणि परिस नावं वेगळीत का नाही? म्हणजे एकच पदार्थ परिस आणि खडा कसा असू शकेल? वेगळा असला पाहिजे का नाही? अरे तो कार्याने वेगळा, दिसायला
कृष्ण माणसासारखा दिसत होता म्हणून वरून दिसायला माणूस, आणि माणूस म्हटले की आपण त्याला कामाला लावला समजायचं. म्हणजे आपली बुद्धी अशी राहते ना, आहे काय आईत खाऊ असा बसून काय माणूस दिसतोय ना, तो त्याला लावला कामाला, कारण तो माणूसच दिसतो असा वरून दिसायला सारखा. त्या म्हणजे परीस हा काय करतो असं विचारलं तर परीस हा दिसायला जरी खडा असला तरी तो जर असा लोखंडाला लावला तर त्याचं काय करतोय, सोनं करतो. त्याचं नाव परीस. कुठं मिळतात? स्वर्गामध्ये मिळतात. मृत्यूलोकात सुद्धा परीस उपलब्ध आहेत, होते, त्याच्यात विषयी काही अडचण नाही. पण हे परीस लगेच तुम्ही विचारू नका कुठे सांगता. त्या पंढरपूरमध्ये परिसा भागवत नावाचे एक हरिभक्तीपरायण होऊन गेले. ते रुक्मिणी मातेचे भक्त होते. कोणाचे? रुक्मिणीचे. आणि त्यांनी ते तर पांडुरंगाची सेवा नाही केली त्यांनी, तर रुक्मिणीची का केली? लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर फायदा चांगला होतो. ह्या पांडुरंगाला काय नुसताच कटेवर हात ठेवून उभा राहिला आहे आणि ह्याने तर डोळेच बी दाखवून घेतले आणि यांच्यापासून काय भेटणार आहे बा आपल्याला. पण त्यांनी ते सकामी लोक असतात ते जसे देवी देवतांना भासतात. रुक्मिणी बी एक देवीपैकीच आहे. आणि मग त्यांनी तिला देवीला प्रसन्न केलं भक्ती करून. आणि रुक्मिणी मातेने मग म्हटले काय पाहिजे तुला भक्ता? ते म्हणले काही नाही, मला ना फार 18 विश्व दारिद्र्य आहे आमच्याकडे, तुम्ही त्याच्या नाशाचा उपाय काहीतरी द्या. देवीने प्रसन्न झाल्यावरती ते म्हटले माझ्यासमोर ती खडा पडलेला आहे का? ते म्हणले दगडाचा. हो म्हणले तोच तो दगडाचा खडा. काय करावं म्हणते या दगडाचं? घरी घेऊन जा. याला घरी घेऊन मी काय करू तेव्हा नेऊन? ते म्हणले काही नाही, ह्या खडा लोखंडाला लावून पहा आणि मग मला उद्या येऊन सांग. पण मग त्याने ती खडा घेऊन गेला, पण ती असाच गेला, असा खेळत खेळत गेला. कारण ह्याचं काय करणार आहे व खड्याचं ह्या, म्हणून तो खडा घेऊन गेला. आणि मग ती घरी जे उलातनं होतं त्याला असं लावल्याबरोबर ती उलातनं काय झालं, सोन्याचं झालं. अरे बापरे. मग त्याला व्यवस्थित ठेवलं. मनुष्य व्यवस्थित केव्हा ठेवावं लागल? त्याचं मूल्य कळालं तर ठेवतो, नाहीतर असा पडला बी असता तिथं तरी काय त्याचं विशेषत्व नव्हतं. आणि मग त्यांनी ते काय केलं, मग त्याचं कामच झालं. म्हटले बस देव असावा तर रुक्मिणी मातेसारखा. आणि मग पांडुरंगाकडे पाठीमागं तरी थोडंफार पाणी असं टाकायचं, मग बंदच करून टाक. आणि रुक्मिणीचे चरण धरले. त्या राजाई म्हणून त्याची राजाई आणि यांची नाही 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 परिसा भागवताची पत्नी सांगतोय मी तुम्हाला. लाडाई आणि राजाई असे काहीतरी नामदेवरायांच्या पत्नीचं नाव राजाई ना, राजाई. आणि त्याची पत्नी कोणाची? परिसा भागवताची. तर त्या धुणं एकत्र आल्या आणि 2 महिला एकत्र आल्या म्हणजे चर्चा सुरूच होते. त्या म्हटल्या अगं तुमची परिस्थिती तर लय गरिबीची होती, आता एवढी कशी काय बदलली? म्हटले काय सांगा आता, हे आतली गोष्ट आहे, सांग नको बरं का कोणाला. ते म्हणजे मी काय सांगेल कोणाला असं म्हणायचं. आणि मग ते म्हटले बरं बरं. म्हटले पण काय झालं ते तरी सांग. म्हटले काय नाही, तुला तर माहिती आमचे मालक काय करतात, रुक्मिणीची सेवा करतात, पांडुरंगाकडे डोकून सुद्धा पाहत नाही. तुमचे मालक काय करतात, पांडुरंगाची सेवा. तुमचं हे कायम असंच राहणार, तुमच्यात काही बदल नाही होणार. कारण पांडुरंगाचे जे भक्त आहेत ना ते भिकारी होतात, रुक्मिणीचे भक्त नाही म्हटले होत. असं म्हटलं पण झालं काय? म्हटले काही नाही, रुक्मिणी प्रसन्न झाली, तिने एक खडा दिलेला आहे. आणि मग त्याचं काय होतं? म्हटले त्याचं काय नाही, असं लोखंडाला लावलं की सोनं होतं. हां, मग ते खडा नाही त्याला परीस म्हणतात. आणि ते तो दिला आहे का? हो म्हटले. बरं तरी मी म्हणत होते आमच्या घरच्यांना की त्या देवाच्या नका नादाला लावू, हे बघा बरं किती फायदा झाला. तिने म्हटले पण मग मला द्यायचे का? कमीत कमी मी काय करेल, पटा जेवढं असेल त्याला लावून तुला परत देऊन टाकेल. म्हणून त्याने काय दिला तो, मग तर दुसऱ्या दिवशी चांगल्या मैत्रिणी होत्या म्हणून दिला. नाहीतर तिने जर डापला असता तर मग कशाला दिले असतं तेव्हा. पण तिला माहीत होतं की हे चांगली आहे, राजाई चांगली आहे, दे.
तेवढं काम झाल्यावर देईल. आणि तिने ते झालं बी तसंच. पण दुसऱ्या दिवशी नेमकं काय काही काम निघालं आणि ते विसर झाला. पण त्या गंमत अशी झाली, ज्या वेळेला हिने काय केलं, ते सोनं काय केलं का तयार. सोनं केल्यावर सोनं सराफाकडं नेलं, मोडलं, पैसे केले, धान्यम कपडा सगळं काही घेऊन आली. आणि सगळं घर असं नामदेवराय बाहेर गेले होते कपडे विकायला. त्यांनी येऊन पाहिलं तर फक्त सगळं घर असं थाटामाटात सगळं. घरात कधी अन्न शिजत नाही, तिथंच पकवान्नाचा गंध चाललेला आहे बाहेर. अरे म्हटले हे आपलंच घर आहे का? चुकून तर दुसऱ्या घरात नाही ना आलो. कारण सगळं काय झालेलं होतं, बदल केलेला होता. कशामुळं? सोनं म्हणजे पैसे संपदा आली की सगळा बदल होतो. संपदा गेली की झिरो होऊन जातं. त्याने नामदेवराय आले आणि मग ते म्हणतात, मग त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. ते म्हटले बसा, ताट केलेलं जेवायला. अगं म्हटले पण ही एवढं सगळं आणलं कुठून तू? कपडेन बिपडेन सगळ्या लहान पोरांना कपडेन सगळीकडे अगदी जोरदार काम. ते म्हटले काय हे नका विचारत बसू, काय फालतू का गोष्टी कशाला काढायच्या, आपल्या आपण बसायचं जेवायचं, आणलं कुठून हे कशाला विचारायचं. ते नाही म्हणजे तसलं नाही, मला आधी सांग हे एवढं सगळं खरेदी करायला किती पैसे लागले असतील आणि एवढे आपल्याकडे होते का तरी? कर्ज तर नाही काढलं ना कोणाचं. ते म्हणते कशाला कर्ज काढील. मग म्हणले काय केलं? बरं म्हणते सांगते, पण कोणाला सांगू? हे खडा आहे ना. म्हटलं कसला खडा? म्हटले ही काय ही खडा. हां याचं काय करायचं? म्हटले अहो हे खडा सोन्याला आपल्या त्या लोखंडाला लागलं की त्याचं सोनं होतं आहे. आणि हे तुला कुठं सापडला नाही, आणला कोणाकडून? परिसा भागवताच्या बायकोची. अरे हे असलं नाही आपण घेत. मग त्याच्या लक्षात आलं की परिसा भागवताला काय झालेले, रुक्मिणीने तो दिलेला आहे. मग त्यांनी ते म्हटलं नाही हे असलं नाही, हे असले पदार्थ घ्यायचे आणि आपल्या प्रपंचाला लावायचे, हे नाही, वैष्णवांना मान्य नाही. त्यांनी तो घेतला आणि चंद्रभागेत टाकून दिला स्नानाला जाताना. आणि टाकून दिल्यावरती त्या परत म्हणायला लागले, माघारी आले. अहो ते म्हटले खडा कुठं ठेवला तुम्ही? सापडलं नाही मला. ते म्हटले टाकून दिला चंद्रभागेत आंघोळ करताना, तिकडेच टाकून दिला. हे असलं याला वैष्णव शिवत नसतात. अहो वैष्णव नका का शिवाना, पण तो परिसा भागवत आहे ना, त्याचा आहे ना तो. ते म्हटले काही नाही, त्याला पाहू आपण नंतर आल्यावर. आणि मग तो आला भाऊ. शेवटी भांडं फुटलं. तिने सांगितलं, म्हणलं मी असं केलं होतं. तो खडा कोणाला दिला आहे? आणि ते म्हणले त्या नामदेवाला वय, ते भामटा. आणि मग ते अशाच पद्धतीने बोलायला लागले वा. आणि मग ते नामदेवरायाच्या घरासमोर येऊन भांडणं सुरू झाली. भांडणं झाल्यावरती बिगर तिकिटाचा कार्यक्रम असतो. आणि लोकांच्या फारच आवडीचा टाचावर करून पाहतात. असे काय चाललंय हो? म्हणजे भांडणं चाललेत, भांडणं. असा काय कसलाही माणूस असला तरी गाडी उभी असून पेट्रोलवर अशी करून असा पाहत राहतो, कारण भांडण चालले. त्या मग ते लोक अशी गोळा झाले. म्हटलं झालं तरी काय इथं? ते म्हटले काय नाही, तो परीस आहे, तो कोणाकडे होता? परिसा भागवताचा. माझा परीस यांना दिला, माझ्या बायकोने दिला, आणि हे म्हणत आहे आम्ही टाकून दिला. असं हे म्हणजे हे माझा परीस यांना काय करायचा आहे? हडप करायचा आहे. यांच्याकडं परीस आहे आणि हे म्हणतं मी चंद्रभागेत टाकून दिला. ते म्हणतात तो खरोखरच चंद्रभागेत नेऊन टाकला. स्नानाला जाताना तिकडेच टाकून दिला. हे वैष्णव या रिद्ध्या सिद्ध्यांना शिवत नाही असं. अहो ते तुम्ही शिवा नाही तर शिवू नका, पण ते आमचा परत द्या ना. म्हणजे चला कुठं चला? चंद्रभागेत चला. मग चंद्रभागेत लोकांना घेऊन गेले. कोण? नामदेव महाराज. आणि असे खडे धरले आणि वंजाळवर घेतले. म्हणले घ्या तुमचा एक खडा. तुमच्या म्हणले डोकं बिकं फिरलं काय? वंजाळभर खडे देऊ राहिलेत तुम्ही आणि आमच्याकडून काय घेतला आहे? आपण म्हटले मी तुम्हाला तेच सांगतोय ना, काय घ्या यातला कोणताही एक खडा. ते म्हणले खडे नको आम्हाला, परीस पाहिजे. अहो म्हणले पण तुम्ही परीक्षा तर करून पहा. आणि मग म्हणून म्हटलं पण तुम्हाला एकच घ्यायचं आहे बरं का, नाही तर सगळे खडे घेत बसतात. मग त्यांनी ते असे धरल्यावरती त्यांनी ते लोखंड नेलेलंच होतं टेस्टिंगला. लावलं की झालं सोनं. तो खडा बाजूला ठेवला. दुसरं लावलं की झालं सोनं. म्हणजे परीसाला परीस फुटले का काय? तिसरं लावलं की ज्याला तो खडा उचलून लावला की तो खड्याचं काय व्हायचं? म्हणजे खडा काय झाला?
परीस कसा दिसतो? खड्यासारखा. मग खडा म्हणून तुम्ही जरी उचलला, तुम्ही आता इथं किती खडे दिसत आहेत, जाताना बघा प्रयोग करून द्या रस्त्यामध्ये. तुम्ही असं करा, लोखंडाचा तुकडा घेऊन आलेत का तुम्ही? त्याला मग असं करायला लागेल, तुम्हाला परत माघारी यावं लागेल गेटला लावायला. तर त्याने ते सगळे खडे परीस झाले आणि मग तिथून पुढे नामदेव महाराज की जय नामदेव. कारण काही दिसलं समोर तरच माणूस जय म्हणत. हां हां. या संतांचे हे देणे, कल्पतरू होणी दुणे, परिसा परिसा गाद देणे, चिंतामणी ठेंगणा. हां बरोबर आहे. हां. आलिंगणे सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उठते, समूळ उठे मी पण. माऊली ज्ञानोबरांचा. तर त्या चिंतामणीचा असा म्हणजे नामदेवरायांचे हात ज्या खड्याला लागतात ते चिंतामणी होतात. ह्या संतांचा महिमा आहे बरं का त्याच्यामधला. आता हा परीस एक चिंतामणी, आपला एक परीस कुठं भेटला? स्वर्गातला. त्या एक परीस कसा दिसतो म्हणताल तर खड्या आणि परीस याच्यात भेद नसून दिसायला सारखा. कशावरून ओळखला? शक्तीवरून. कृष्ण आणि मनुष्य दिसायला कशावरून भेद केला? शक्तीवरून. पण त्या शक्तीचं जर ज्ञानच झालं नाही तर त्याची किंमत खड्यासारखीच. आणि अर्जुनाने कसा धरला? खड्यासारखाच धरला कृष्णाला. अगदी ते म्हणजे काही त्याच्यात नाही. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला जशी ट्रीटमेंट केली जाते अगदी तशीच ट्रीटमेंट कोणाला केली? भगवंताला केलेली दिसते. म्हणून दृष्टांत परीसाचा आला. हे परीस आमचे संत आहेत इतक्या उंचीचे आहेत बरं का. म्हणून माणसांना जसा अर्जुनाला कृष्ण परमात्मा कळाला नाही तसे माणसांना संत कळाले नाही. त्यांनीसुद्धा तीच ट्रीटमेंट केलेली दिसते. सकाळीच सांगितलं होतं मी तुम्हाला की संतांच्या बरोबर वागताना जो समाज जे साधू होऊन गेले, तुकोबारांच्या बरोबर वागताना देवकर कसे वागत होते? जगद्गुरू तुकोबाराय महाराज की जे असं होतं होय. काय नाही, एकेरीवर बोलत होते ते, एकेरीवर. हां हां. येड्याच म्हणायचे ते, वेडपट असं असणार. गेले असतील भंडाऱ्यावर ते तुंतुनं वाजवायला, तिथं जाऊन तुंतुनं वाजवत बसलं असतील. तर अशा पद्धतीने त्यांची काय होती लोक. कारण ते अजाणता महिमानम, महिमा कळाला नाही. गेल्यानंतर संतांचा जय जयकार झालेला दिसतोय. माऊली ज्ञानोबरांची बी तीच अवस्था दिसते, नाथ महाराजांची तीच अवस्था दिसते. किंबहुना सगळ्या संतांच्याकडे तुम्ही जर पाहिलं तर असंच लक्षात येतं की त्यांना. आणि बरं त्यांनी काय बोर्ड लिहून नव्हते ठेवले की आम्ही संत आहोत. हां, लिहिले असते तर एखाद्या वेळेस समाज भुलला असता. कारण लोक कशाला बोलतात? असा बोर्ड लिहिला ना मोठा की लोकांना वाटतं हो कारण बोर्ड लिहिला आहे म्हटले. आणि बोर्ड लिहिलेला असेल तो आम्ही एका माणसाने असाच लिहिलेला होता. त्या म्हणला तर काय लिहिलेला होता? मी मुका आहे, कृपया मला दान करा. असं त्यांनी असं बोर्ड लिहून असा बसलेला होता. म्हणून एक जण सकाळी सकाळी त्याच्या बायको म्हणले उठले का? हां चहा कर ना. म्हणजे चहा कर ना. आणि घरात हे साखर नाही ना, दरा आहे आता. कारण बावळट माणूस असल्यावर सगळा व्यवहार. तेव्हा तिने असे त्याला 10 रुपये दिले. कोणाला? नवऱ्याला. आणि ते म्हणले जाऊन तेवढी काय करा? साखर. भोळसट होतं ते असं. भोळसट माणसं चांगली बी असतात अंतःकरणाने, असं काय तसं नाही. पण मग ते गेलं आणि असं रस्त्याने जाताना अण्णा म्हणायचे ना. मग ते असं रस्त्यात जाताना ते तिथं सकाळी सकाळी ह्याने बी आपलं दुकान लावलेलं होतं. म्हणजे तिथं असं लिहिलं होतं की मी मुका आहे, दान धर्म करा. हां. आणि मग त्या दान धर्म करा असं म्हटल्यावर तिथं आला. त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी म्हटलं की त्यांनी असं उभं राहिलं ते आणि असं वाचायला लागलं मी मुका आहे आणि दान धर्म करा. मग त्याने विचारलं त्याला का रे बाबा तू मुका आहेस का? तो म्हटला मग मी मुका नाही तर कसा? असं पण नक्कीच मुका आहेस ना? हो नक्की मुका आहे. धर म्हटले 10 रुपये. आणि तिथून आपला टाळ्या वाजवत परत घरी आला. बायकोने विचारलं म्हणले काय केलं हो, कुठं गेलं? दानली का साखर? ते म्हणले साखर नाही. सकाळी सकाळी भगवंताचा प्रहरामध्ये दानधर्म काहीतरी करा. तो एक माणूस बसलेला होता.
हां, आणि मग त्याला मी दान केलं. म्हटले कोणाला दान केलं? म्हटले मुक्याला. हां, मुक्याला दान केलं. हे तुम्हाला कसं काय कळालं? ते म्हटले मी असं काय बावळट थोडाच आहे तेव्हा. मी त्याला पूर्ण विचारून घेतलं. काय विचारून घेतलं? तू मुका आहेस का? आणि तो काय म्हटला? हो, मी काय आहे? मुका आहे. आणि मग खात्री केल्यानंतर मी दान धर्म केलेला आहे. तर तेव्हा काय सांगायचं होतं आपल्याला? हां, सांगायचं काय होतं? जशी ओळख पाहिजे तशी ओळख नाही. आणि अशा ओळखीचा काय उपयोग आहे हो? भगवंत काय अर्जुनाच्या बरोबर राहत नव्हते का? राहत होते. पण असे ओळखत होते तेवढ्याच अंशात ओळखल्या, खऱ्या पद्धतीने ओळख झाली नाही देवाची. म्हणूनच अशा प्रकारचा परीस हाताला येऊनसुद्धा त्याचा उपयोग कशासाठी केला? खाडकासारखा केला, म्हणजे तुच्छतेने केला. त्या कृष्णाचा वापर काही नाही, त्याला काही हेच नव्हते, म्हणजे आदरातिथ्य नावाचा काही विचार केला नाही. तिसरा पुढचा दृष्टांत येत आहेत की फोडोनी आम्ही गांडोरा हां, गांडोरा आहे का गाडोरा आहे? गाडोरा घातला. म्हणजे गाडोरा घातला म्हणजे भर घातली. कशाला म्हणतात? तर पाया भरणी करताना, घराचा पाया भरणी करताना काय लागतात? गोटे. हां, त्याला गाडोरा असं म्हणून. गोट हां, त्याची बी किंमत आहे बरं का दगडाची. ते गोटे कशात घातले? पायात घातले. म्हणजे की फोडून आम्ही कशात घातला? हां, तर परीस पासा पडला, त्याचा खडक म्हणून तो जोडला. आणि खडक म्हणूनच त्याला म्हटलं मग पडलेला आहे तर पडला. असा इकडं तिकडं पडण्यापेक्षा काय करू आपण? त्याला पायात तरी घालू. म्हणून त्याला काय करून टाकलं? घराचं घर चालू करायचं होतं, बांधकाम. मग त्याच्यात टाकून दिले. काय टाकून दिले? खडे म्हणून, गोटे म्हणून पायाभरणी करून टाकली. आम्ही सुद्धा या कृष्णाचा असाच वापर केला, पायाभरणीसाठीच केला. पांडवांचं राज्य गेलं का नाही? मग पांडवांचं राज्य गेलं तर पांडवांचं राज्य परत मिळवून देण्याच्या दृष्टीने कोण प्रयत्न करत होतं? सगळं अहो, पार हाकलून दिलेल्या अवस्थेत ह्यांचं काहीच नाही. बरं, सज्जन माणसं आहेत ना हो सगळे पांडव, तुम्ही पाहिले तर सज्जन. पण सज्जनाचा दुर्जन हा नेहमी सज्जनापेक्षा तमगुणी अधिक असल्याने जास्त बळजबरीने काय करत असतो तो? गैरवर्तन करत असतो त्यांच्या विरोधात. आणि मग त्याने पांडवांना अगदी तुच्छत्वाने, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा तुम्हाला जमीन भेटणार नाही म्हटले. ते म्हटले काय अडचण नाही. पण ज्या वेळेला मग त्या सगळ्या याच्यात पांडवांच्या बाजूने बोलणारा कोण होता? तर भगवान श्रीकृष्ण होता. मग त्याचा उपयोग ह्या राज्याच्या पायाभरणीसाठी ह्यांनीच केला होता ना. हां, हां, तर उघडी केली. तर त्याच्यात खंडवनातली त्या मोठ्या जंगलामध्ये त्यांनी ते हे केलं. त्याचप्रमाणे इंद्रप्रस्थ जरी उभं केलं तरी तिथूनच सुरुवात केली. तर हे सगळं काम करायला कोणाला मदतीला आला? म्हणजे पांडवांना हा भगवान श्रीकृष्ण मदतीला आला. आम्ही त्याचा उपयोग तसा करून घेतला. पण आम्हाला काय माहिती हा देवा या विश्वाचा हा जनिता आहे, आम्हाला काही माहीत नाही. कल्पतरू तोडोनी केला कूप शेता कूप केला. काय तोडून? कल्पतरू म्हणजे झाड. आत्ताच तुम्हाला म्हटलं. आपण नारळाच्या झाडाला साधारण कल्पतरू म्हणतात, म्हणून मी तुम्हाला नारळाचं झाड म्हटलं. लौकिकात म्हणतात तसं. गाव कल्पतरूचीच बाग आहे तुमची. कारण त्याला काय म्हटलं? नारळाचं जे पान आहेत ना त्याचा खराटा होतो, पानाचा खराटा होतो. जे नारळाचं वरच्या साली निघतात त्याचाही वापर केला जातो. काथ्या होतो, आणि घासण्या होतात. आतल्या कावट्या आहेत त्याचाही वापर होतो भांडी म्हणून. त्याच्या आतमध्ये फळाच्यात खोबरं म्हणूनच वापर होतो. पाण्याचा
वापर होतो, खोबऱ्याचा तेल म्हणून वापर होतो, झाडाचा वापर होतो. म्हणजे वाया काय जातं आहे? म्हणजे काहीच नाही. काय म्हणले कल्पतरू आहे म्हणजे सगळंच फायदेशीर आहे, सगळाच अवयव त्याचे चांगले फायद्याचे झाले, म्हणून त्याला आम्ही कल्पतरू असं म्हटलं. एका दृष्टीने म्हटलेलं आहे त्याला. पण हाच कल्पतरू नाव समांतर, झाड आणि वरचा कल्पतरू समांतर. ते म्हणले असंच उगवून आलं. म्हटले बरं, पण ह्याला नारळच येत नाही. हां, नारळ येत नाही, मग काय उपयोग आहे त्याचा? नारळ आला असता तर आम्ही काय केलं असतं? म्हणजे त्याला पाणी घातलं असतं, खाऊ पिऊ घालून परत झाडं. कारण नारळ आलं म्हणजे विक्रीला तेवढेच होतील, काय काय नाही, किंवा आणखीन काय होईल. मग ते बरं हे म्हटले नीट पाहिलं तर दुसरं काहीच त्याचा उपयोगिता दिसाना त्याच्यात. कशात? या कल्पतरूमध्ये. मग म्हटले एक करता येईल ना, तर याला जर फळ येत नसेल, याला फळं येत नसतील, ह्याला तोडून टाका. आणि म्हटले मग काय करायचं? काय नाही, आपल्या शेताला कंपाऊंड घालायचं. मग ते कंपाऊंड घालताना हे लाकूड उपयोगी येईल ना. कोणतं? हा कल्पतरूचा यथार्थ उपयोग आहे. त्याला कल्पतरूच कळालं नाही. पहिली गोष्ट तुम्हाला तरी कळाला का? कारण मी सांगितलंच नाही. आता ज्यांना नेहमी ऐकतात त्यांना माहिती आहे, जी कल्पना केली जाते ती कल्पना पुरवतो, त्याचं नाव कल्पतरू. आणि मग कल्पना केली जाते ती पुरवतो. हो, एक मनुष्य वनामध्ये फिरला आणि फिरल्यानंतर झाडाखाली येऊन बसला. झाडाखाली येऊन बसल्या काय म्हटलं बा, वनात गाठी माऊली ज्ञानोबरायांनी म्हटली. मग ते झाडाखाली येऊन बसला, त्याला काय माहिती हे कल्पतरूचं झाड आहे म्हणून, कारण झाडं दिसायला सगळी सारखीच. आणि त्याच्या खाली येऊन बसल्यावरती त्याने इच्छा केली, वा इथं पाणी नाही, आज किती पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. असं म्हटलं की शुद्ध बिस्लरीचं पाणी समोर येऊन उभं राहिलं. हा म्हटलं काय भगवंताची इच्छा आहे म्हटले बा, त्याला काय माहिती ही कल्पतरू आहे इथं वर. आणि मग त्याने ते पाणी प्याला आणि थोडंसं शांत झालं, अगदी मस्त चांगलं पाणी झालं. म्हटले बा याचं काम. पण आता भूक लागली आहे, सुंदर भोजन भेटलं असतं तर छान झालं असतं. असं म्हटल्याबरोबर लगेच जेवण समोर आलं. वा म्हटले काय देव देतो आपल्याला. लगेच त्यांनी ते भोजन केलं. पण म्हटलं इथे झोपायला क्वाट लागत होती. हां, असं क्वाट म्हणस्तोवर एकदम मऊ बिछाणा आणि अशी क्वाट तयार होऊन गेली. आणि ते लगेच असा झोपला ना, असं वर पाहत होते. ते म्हणतात झाडावर भूतभीत तर नाही ना. झाडावर भूतभीत नाही म्हणलं तो काय होता, तो लगेच भूत आलं. भूत तर दिसतंय म्हटलं, पण खायचं तर नाही ना म्हटलं. कशाखाली काम झालं हे त्याचं. मग या कल्पतरूने ज्या इच्छा कल्पना केल्या त्याने त्या सगळ्या कल्पना पुरवल्या त्याच्या. ते कल्पतरू म्हणजे जे तुम्ही कल्पना कराल. मग कल्पना कोणती करावं लागेल? चांगली कल्पना करावी लागेल, नाही तर काय खरं नाही ते. एक पहा, मोठे जे असतात ना त्या वस्तू व्यवस्थित हाताळायच्या असतात. छोट्या वस्तू कशा बी हाताळल्या तरी चालतात, पण मोठ्या हाताळताना फार व्यवस्थित जपून हाताळायच्या असतात. म्हणून मग तो कल्पतरू. पण मग कल्पतरू याच्याकडे मस्त कल्पतरू आहे, पण कळालाच नाही काय आहे तो. मग त्याने आणि त्याला फळं बी येणार. आणि मग त्यांनी काय केलं, ते तोडून टाकलं आणि तोडून टाकून त्याचं कंपाऊंड करून टाकलं. तर याला म्हणतात यथार्थ वापर केला. कशाचा? आम्ही सुद्धा या कृष्णाचा असाच वापर केला. हा कल्पतरू आहे, हा परीस आहे, हे आम्हाला कळालंच नाही. हा कामधेनू आहे, काय आम्ही इच्छा करावी, हा आमची सारी इच्छा पुरवतो, पण आम्हाला नाही कळाला. तसा हा कल्पतरू रूपी असणारा कृष्णही आम्हाला कळाला नाही. तर याचं काय केलं आम्ही, त्याचं कल्पतरू तोडून कुंपण घालावं, म्हणजे त्याचा नाश केला, उलट त्याला त्रास दिला. आम्ही सुद्धा याला काय केला, कृष्णाला फार त्रास दिला. अशी दुरुपयोग करण्यात त्याला त्रास दिला. जसा कल्पतरू कापला म्हणजे त्याला काय केलं, हानी दिली. तशी या कृष्णाची आम्ही किती हानी केलेली असेल आम्हालाच माहिती. चिंतामणी खाणी लागली परी नोळखेची म्हणून आवेरली. माऊली ज्ञानोबराय पुढचा दृष्टांत आणतात आणि सगळे पदार्थ स्वर्गातले आणले. सगळे पदार्थ आणले. मग तुम्हाला एक शंका तयार झाली, महाराज का हो, याच्यातला श्रेष्ठ पदार्थ कोणता किंवा श्रेष्ठ दृष्टांत कोणता? ज्या वेळेला सगळेच पदार्थ श्रेष्ठ असतात त्यावेळेला दृष्टांतही सगळे श्रेष्ठ असतात.
असा नियम नाही की एका दृष्टांतापेक्षा दुसरा सरस दृष्टांत काही ठिकाणी दिले जातात, पण ते सगळ्याच ठिकाणी बसतात असंही नाही. दृष्टांत याच्यापेक्षा हा दृष्टांत श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा तो दृष्टांत श्रेष्ठ असं काही वेळेला केलं दुसरा दिला जातो. पण इथे दिलेले पाचही दृष्टांत कृष्णाचं श्रेष्ठत्व सांगतात, म्हणजे त्याच्यात कनिष्ठत्व आणलंच नाही. आता तसं असेल तर मला सांगा, अमृत श्रेष्ठ का कामधेनू श्रेष्ठ? दोन्ही श्रेष्ठ, सारखे नाही, दोन्ही श्रेष्ठ. कामधेनू श्रेष्ठ का परिश्रेष्ठ? परिसाच्या जाग्यावर श्रेष्ठ, कामधेनूच्या ठिकाणी. कल्पतरू श्रेष्ठ का परिश्रेष्ठ? दोन्ही श्रेष्ठ. कल्पतरूच्या ठिकाणी श्रेष्ठ, परिसाच्या ठिकाणी श्रेष्ठ. कल्पतरू श्रेष्ठ का चिंतामणी श्रेष्ठ? ते म्हणले आम्हाला महाराज चिंतामणी साप माहितीच नाही. मणी माहितीच आम्हाला, पण चिंतामणी माहीत नाही. त्या शब्दामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. चिंतेचं हरण करतो तो चिंतामणी. चिंताच राहत नाही, कारण तुमच्याजवळ जर चिंतामणी असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून असा चिंतामणी आलिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी. पुढे चिंतामणी आलिया हाती का सदा विजयवृत्ती म्हणो, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरूंना चिंतामणी म्हटलेलं आहे. तिथं माऊलींनी चिंतामणी शब्द कोणाला वापरला? सद्गुरूंना वापरला. तसा चिंतामणीची खाणी लागली. रानात काय केलं? खोदायला गेले, तिथं काय लागली? खाण लागली. खाण कशाची लागली माहितीच नाही. दगडी निघत्यात म्हणले, आणि काय ते दगडी झाडानं गोडाचे, ते नीट बी निघाले असते तर त्याचा वापर तरी केला असता. आणि आम्हाला कशाला चांगला दगड लागत होता, बांधकामाला चांगला दगड लागत होता. पण हे काय एवढे खास नाही चिंतामणी. आपले ते दगडे काही खास नाही लागले. बांधावन ते ढिसाळ दिसतात म्हणले जरासे, असे खास नाही. म्हणून चिंतामणीची खाण लागली आणि ते ओळखली नाही म्हटले. म्हणजे ओळखली नाही म्हणजे चांगला दगड, कारण नजर कशाची आहे? दगडाची का चिंतामणीची? दगड. चांगला दगड नाही, जरा मांजऱ्याचं आहे म्हटली. कसा आहे मांजऱ्या? माहिती तुम्हाला? बऱ्याच लोकांना माहीत नसेल. त्या मांजरा खडक जो असतो ना, तर पांढरटपणा आणि काळपटपणा एकत्रित असतो, चकमक असते थोडीफार. तर असा राहिलेला तो त्याच्या मातीत रूपांतर लवकर होतं, म्हणून घरबांधणीला वापरला जात नाही. पण चिवट असतो तो, काढायला कठीण असतो. म्हणजे त्याचे दोन गुणधर्म आहेत. तो चिवट असतो थोडा, आणि तो काढायला कठीण जातो. म्हणजे कारण तो जेवढा जेवढा भाग काढल तेवढाच निघतो, बाकी सगळा तसंच राहतो. म्हणजे मग काय ह्याचा उपयोग आहे बा? आम्हाला चांगला दगड लागत होता कशाला? घरं बांधायला. पण मग आता हे नाही म्हणते, दिली सोडून, खाणंच सोडून दिली. ते म्हणजे दुसरीकडे जाऊन प्रयत्न करू. त्यांना काय माहिती हे कसं आहे, हे काय त्यातले दगड जे निघत आहेत हे दगड नसून चिंतामणी आहे. म्हणजेच चिंतेचा नाश करणारा. तुम्हाला चिंता केली मनामध्ये, जी चिंता, आणि याच्यावर जीवाच्या मनात काय आहे? चिंताच आहे. लगेच काय हो, आपले पैसे जर आले असते तर बरं झालं असतं, म्हणजे आपल्या उद्याची कामं तरी झाली असते. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? त्याने काय नाही, हे तात्यांना दिलेले 50,000 रुपये त्यांनी मला आत्ता आणून दिले असते तर काम झालं असतं म्हटलं. असं म्हटल्याबरोबर लगेच तात्या पैसे घेऊन आले. कसं काय आले? तुमच्याजवळ काय आहे? चिंतामणी. आणि चिंतामणी असताना लगेच ते म्हटले मग हे तर ह्यांनी तर आणले, पण आमक्याने आमच्या पाहुण्याने मदत केली असते तर बरं झालं. ते म्हटले लगेच एसटीतून उतरले. ते म्हटले हे का तुमच्यासाठीच आलो होतो म्हटले पैसे घेऊन. ते म्हटले कसं काय असं होतं आहे बरं? तर याला कारणीभूत जी चिंता केली त्या चिंतेचं काय झालं? हरण झालं. आणि म्हटले याचाच अर्थ तुमच्या खिशात काहीतरी. मग त्यांनी काढून पाहिलं तर तो काय आहे? चिंतामणी. ज्याच्याजवळ असेल त्याला चिंता राहत नाही, कोणतीच चिंता राहत नाही. जसे तुकोबराय म्हणतात, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. तर माऊली आमची पांडुरंग म्हणजे पांडुरंग हा चिंतामणीसारखा आहे. तुमच्या मनामध्ये चिंता शिल्लकच ठेवणार नाही, असं तिथं पांडुरंगाला म्हटलेलं आहे.
हां, जसे म्हणले ना मगाशी, कामधेनू चिंतामणी कल्पतरू पांडुरंगाला, तसा हा चिंतामणीची खान, चिंतामणी नावाचा हा दगड, चिंतामणीच्या सडका असं म्हटलं. कुठं? कल्पतरूच्या बागा, चिंतामणीच्या सडका, हे वर्णन 9व्या अध्यायात आलेलं आहे. तिथे जाऊन पाहून घ्या. म्हणजे चिंतामणीच्या सडका म्हणजे अहो तिथले रोड बनवण्यासाठी आपल्याकडं जशी खडी वापरतात ना, तशी ती खडी ती खडी कोणती तिथं स्वर्गात? चिंतामणीचे. म्हणजे ती थोडाफार एखादा जरी भेटला तरी काम होणार आहे आपल्याला. तिथं चिंतामणीच्या सडका केल्या. एवढा विपुल चिंतामणी उपलब्ध आहे तिथे, आमच्याकडं नाही. चला, तर तेव्हा हे चिंतामणीची खाणं लागली म्हणून तिथं खाण हा शब्द आला बरं का. आणि खाणीचा संबंध माऊली ज्ञानोबरायांनी सडकेशी लावलेला आहे. तुमच्याकडे दगडी निघाल्यावर तुम्ही त्या दगडे खाणी, आपल्या खाणीत दगडी निघतात ना, दगडी निघतात, ते क्रशर मशीनवर जाऊन काय होतात? फुटतात. आणि फुटलेले दगडी कुठून येऊन टाकले जातात? सडकला टाकले जातात. ते म्हणले काय लावले? म्हणले इथं काय, कोणते दगड वापरला? म्हणजे काय, खाणीतला दगड आहे. त्या दगडाची काय किंमत? खाणीतला आहे म्हटले, असा आहे, तिथं तसाच वापरले. पण ती चिंतामणीची खाण स्वर्गात नाही सांगत आता मी तुम्हाला, या मृत्यू लोकात लागली आणि त्याने ती सोडून दिली. कारण तो म्हटला हे काही कामाचं नाही, त्याची काही खास उपयोगिता दिसत नाही, म्हणून टाकून दिली. कीर्ती की चिंतामणी अंधपणे लोटून दिला. माऊली म्हणतात तो चिंतामणी अंधपणे चिंतामणी लोटून दिला. आणि चालला होता कशासाठी? एका अन्नाच्या घासासाठी भटकत होता तो, बरोबर आहे. म्हणजे त्याला चिंता कशाची होती? अन्नाची. आणि पायाने काय ढकलून दिला? चिंतामणी. तो जर चिंतामणी त्यांनी घेतला असता तर अन्न शोधायला जायची गरजच नाही, आपण नोळखेची. आणि त्या नोळखेबरोबर हा शब्दप्रयोग केलेला इथं माऊलींनी. तसा पहा, गंमत अशी आहे, भगवंताला अर्जुन अजिबातच जाणत नव्हता असं नाही, पण जसा जाणायला पाहिजे तसा नाही असं म्हणायचं. म्हणजे असं ज्या वेळेला म्हणजे युद्धाची पूर्ण तयारी झाली, कौरव पांडवांचं युद्ध होणार हे नक्की झालं, मध्यस्थी जेवढी केलेली होती ती सगळी फिसकटली गेली आणि आता युद्धाचा तारीख काढली, असं युद्ध होईल. आणि त्यावेळेला दोघांनाही भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली. कोणाला? दुर्योधनाला आणि अर्जुनाला. आणि मग एकामागेही एक गेले. अर्जुन प्रथम गेला आणि अर्जुन दर्शन करून, कारण भगवंत झोपले होते, भगवंताने झोपायचं नाटक केलं होतं. कारण त्यांना हे कळतं की कोण येतं आहे आणि कोण नाही, म्हणून त्यांनी असे झोपायचं नाटक केलं. अर्जुन आला, नमस्कार करून काय झाला, खाली गेला असा आणि वळसा मारून पायाच्या जवळ जाऊन असा बसला. देवाची झोप नाही मोडली. मग दुर्योधन लगेच आला. दुर्योधन छाती काढून आला, नमस्कार तसलं काही नाही. देवा जरी झोपलेले असते तरी देवाला कळतं आहे की ह्याचं काय चाललेलं आहे. आणि पायाजवळ हा बसला. ते म्हणते तू बस पायाजवळ, आपण बसत असतो का? ताठा अंगी. आणि मग तो डोक्याच्या बाजूने असा वरती बसला. आणि मग भगवंता, माणूस झोपेतनं उठताना काय असा उठतो का मागं पाहून? तर ते देव असे सरळ उठून बसले. अरे अर्जुना, कधी आला? हां, तू, मी इच्छाच करत होतो तू येशील आजच्याला. ते लगेच हा पाठीमागून म्हटला, पुढे काय पाहत आहे नुसतं? मी मागं येऊन, मी आधी येऊन बसलो आहे म्हटले. पण म्हटला, अरे दुर्योधना तू बी आला का? म्हटले हां मी बी आलेलो आहे. बरं म्हटले. मग दोघं आले. म्हटले काही नाही, आता तो काय मनात तरी इच्छा होत्याच दोघांच्या. तर ते मग त्यावेळेला मग ते म्हटले दोघंही आलेले तर मी दोघालाही देणार. आणि हे बरोबर आहे, देवाच्या दृष्टीने दोघांनाही देणं हा योग्य भाग आहे. तो म्हटले मग माझ्याकडे जे आहे त्याची आपण विभागणी करू, जी युद्धात वापरली जाईल. मग म्हटलं असं काय युद्धात वापरलं जाईल? तुमचं फक्त सैन्य आहे आणि तुम्ही एक स्वतः लढू शकताल. ते म्हणले पहिल्यांदा मी सांगतो, मी या युद्धामध्ये स्वतः शस्त्र चालवणार नाही. हां, जर मला तसा वापर केला तुम्ही कुठे, तर मी थोडासा 4 गोष्टी तुम्हाला
सांगू शकतो, पण मी स्वतः शस्त्र उचलणार नाही. आणि मग माझं एक औक्षणी सैन्य होतं ना, देवाचं किती, एक औक्षणी देवाचं स्वतःचं सैन्य, आणि स्वतःचं सैन्य पाहून घ्या तरी असेल कुठे तर, पण एक औक्षणी माझ्या वाचण्यात आहे. मग ते देवाचं सैन्य म्हणजे माझं सैन्य एका बाजूला राहील आणि मी एका बाजूला राहील. मी काही शस्त्र चालवणार नाही, मी फक्त असा 4 गोष्टी युक्तीच्या 4 सांगेल, ह्याच्यापेक्षा दुसरं काय करणार नाही. मी शस्त्र घेणार नाही. मग तुम्ही असं करा, दोघापैकी तुम्हाला जे लागेल ना ते दोघं उचला. दुर्योधना तू आधी आलायस ना, हो म्हटले. मग माझा अधिकार आहे म्हटले मागायचा. बरं म्हटले माग म्हटल्यावरती त्याने दुर्योधनाने काय केलं, मग मला सैन्य देऊन टाका. मग त्या अर्जुन तर अगदी मनोमन शांत झाला. म्हटले बस. म्हटले अर्जुना तुला काय पाहिजे. म्हटले मला काही नाही, माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली. म्हटले मला तुम्हीच पाहिजे, मला तुमच्या सैन्याची काही इच्छा नाही. म्हणजे त्या सगळ्या सैन्याला कनिष्ठत्व देऊन देवाला श्रेष्ठत्व देणाऱ्या अर्जुनाला देव कळत नव्हता का? देव कळत होता का नव्हता? देवाला श्रेष्ठत्व होतंच का? एकदमच तुच्छत्व होतं. अर्जुनाने एक औक्षणी सैन्य धिक्कार केला आणि देवाला आपल्याकडे घेतलं, तर तिथं देव कळत होता, पण जसा कळायला पाहिजे होता तसा कळत नव्हता. आज बी भगवत भक्त नाही आहेत का? भगवत भक्त नाही, पांडुरंगाचे भक्त नाहीत का? आहे. जसा पांडुरंग आहे तसा नाही कळत. मग का अजिबातच कळत नसते तर तुम्ही कशाला एकादशीला आले असते? तुम्हाला कळतोय तो, पण जसा कळायला पाहिजे तसा कळत नाही. अर्जुनाची हीच बोंब होती. त्या अर्जुनाला तो कळत होता म्हणूनच त्याने देव घेतला. त्याच्या बाजूला देव का घेतला? कळाला त्याला हा देव आहे. पण मग हा काय काम करू शकतो? एवढं मोठं या सैन्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे, पण हा सगळ्यांचा बाप आहे हे नाही कळालं. या विश्वाचा निर्माता आहे हे नाही कळालं. त्या जगाला जन्मदाता आहे हे नाही कळालं. सगळ्या एवढा जो महाभारताचा पट आहे याच्यावरचा मुख्य हाच आहे असं नाही कळालं. हा 4 गोष्टी आपल्या बाजूने बोलेल हा, किंवा सांगेल सुद्धा, हे बी ठीक होतं. पण पूर्ण अंशामध्ये अर्जुनाला देव कळालेला नव्हता. हा ब्रह्मांडाचा नायक आहे, किंवा जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी, असा कळाला नाही. म्हणून वारकऱ्यांच्यामध्ये बी असाच प्रश्न आहे, देव कळाला जसा कळायला पाहिजे तसा कळून घेत नाहीत. मग लोक देवपूजा करत नाही, वाऱ्या करत नाही, आमकं करत नाही, असं काही नाही, करतात, पण ते सामान्यपणाने करतात, किंवा काही अंशात्मक त्यांना तेवढा देव कळालेला असतो, आणि बाकीचा सगळा भाग तर असा झाकलेला आहे. तर तेव्हा अर्जुनाला देवाने विश्वरूप धारण केल्यानंतर जसा कळालेला आहे, त्यावेळेसला ह्या ओव्या बाहेर आलेल्या आहेत की हे मी तुला कृष्ण म्हणून, सखा म्हणून असा संबोधत होतो, यादव म्हणून, तू असा नाहीस बाबा. मग तू कसा आहे तर सर्वश्रेष्ठ असा आहेस हे आत्ता कळालेलं दिसतं आहे. चिंतामणी खाणी लागली परी नोळखेची म्हणून आभेरली, म्हणून ती काय केली, धिक्कार करून टाकला, त्यागलं. तैसी तुझी जवळीक धाडली सांगातीपणे. तुझ्याबरोबर आमची जवळीक होती का नाही? पहिल्यापासूनच होती. म्हणजे इतक्या जवळ होते तर का नाही ओळखले? तर नाही, कारण त्याचं स्वरूप कळालं नाही. हा देव आहे म्हणून कळाला नाही. नुसता पदार्थ जवळ असून उपयोग नाही, त्याला ज्ञानगत प्रत्यक्ष व्हावं लागतं. वस्तुगत प्रत्यक्ष आणि ज्ञानगत प्रत्यक्ष असे प्रत्यक्षाचे 2 प्रकार आहेत. वस्तुगत प्रत्यक्ष म्हणजे वस्तूचं ज्ञान असणं, आणि ज्ञानगत प्रत्यक्ष म्हणजे स्वरूपाचं ज्ञान असणं, त्या पदार्थाच्या स्वरूपाचं ज्ञान. म्हणून आता पुन्हा तोच दृष्टांत की संत महात्मे जिथे राहतात तिथे सुद्धा वस्तुगत प्रत्यक्ष असतं का ज्ञानगत प्रत्यक्ष होतं? वस्तुगत प्रत्यक्ष होतं त्यांचं. म्हणून देहूमध्ये राहणाऱ्या तुकोबरायांचं देहूकरांना वस्तुगत म्हणजे शरीराचं प्रत्यक्ष होतं. आणि हे तुकोबराय हे महाविष्णूचे अवतार आहेत.
असं प्रत्यक्ष तुका विष्णू नाही तुझा, हे प्रत्यक्ष त्यांच्या 14 टाळकऱ्यांना झालं. तुकोबरायांचं प्रत्यक्ष का सगळ्या देवकरांना झालं नाही झालं. कोणालाच झालं नाही असं नाही. निळबरायांना झालं, हे रामेश्वर भट्टांना झालं. यांना त्यांचं प्रत्यक्ष झालं कारण त्यांनी ते ओळखलं, हे तुकोबराय नाहीत, हे दिसत आहेत ते आकारात महाविष्णू प्रत्यक्ष समोर आहेत. आणि हे त्यावेळेला म्हणून संतांचंही प्रत्यक्ष असंच आहे. त्या ज्ञानगत प्रत्यक्ष झाल्याशिवाय ओळख होत नाही. वस्तू समोर असून त्याचं प्रत्यक्ष असतं असं नाही. नाही तर दिसायला वरून कृष्ण यासाच यादवाचा पर्या, दिसायला सावळी निळी काळा निळा असा दिसतोय, फारच आकर्षक दिसतो कारण त्याही रंगामध्ये तो आकर्षक दिसतो. त्याची हालचाल, त्याचं राहणं वागणं फारच सुंदर वाटतं आहे, भावतं आहे. तर हे याचं काय होतं सगळ्यांना प्रत्यक्ष होतं, पण तो कसा आहे काय आहे हे जसं कळालं नाही. अर्जुन म्हणतो मलाही कळाला नाहीस तू, तशी तुझी जवळीका धाडली सांगातीपणे. आमची जरी संगती होती तरी तुझी जवळीका धाडली. म्हणजे आम्ही तुझे सानिध्य लाभलेलं होतं, पण आम्ही त्याला दुसऱ्या नात्यामध्ये जोडलं. मित्रत्वाचं जोडलं, यादवाचं जोडलं, मेवण्याचं जोडलं, याच्यात टाकलं आणि त्याच्यामुळे तुझ्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला झालंच नाही. आज होतं आहे आणि तेच विश्वरूप दाखवलं. त्यावेळेला अर्जुनाला ते ज्ञान झालेलं दिसतं आहे. पुढचा विषय आता नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.